मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। दुपारी 2 वाजता राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडणार। शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या बजेटकडे विशेष लक्ष। अर्थसंकल्प सादर करणारे मुख्यमंत्री फडणवीस पहिले मुख्यमंत्री। एएआयबीचा रिपोर्ट आल्याच्या 4 दिवसांनंतरही अद्याप एफआयआर दाखल न केल्यामुळे रोहित पवार आक्रमक। दुपारी 4 वाजता पुण्यातल्या सीआयडी ऑफिसला भेट देणार। दादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत पाठपुरावा करणार। अजित पवारांचा विमान अपघात झालेल्या व्हीएसआर विमान कंपनीचा मालक व्हीके सिंग सीआयडीच्या रडारवर। काल 8 तास चौकशीनंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलावणार। व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? कुणाच्या आशीर्वादानं व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते? रोहित पवारांचा हल्लाबोल। अमेरिकेची भारताला रशियाकडनं तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडनं 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। परवानगी गुलामांना दिली जाते। सरकारमध्ये युद्धखोर राष्ट्रांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत नाही। भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्यानंतर संजय राऊतांची टीका। अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका। पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता। नव्या ऑर्डर घेऊ नका। सरकारकडनं शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सना आदेश। भारतीय वायुसेनेचं बेपत्ता सुखोई फायटर जेट आसाममध्ये कोसळलं। 2 वैमानिकांचा मृत्यू। कार्बी आंगलोंग परिसरामध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान रडारवरनं गायब झालं होतं।